नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वतः इन्स्पेक्टर साहेब सुद्धा इकडे ऋषिकेश जानकी यांची साथ देत आहेत, कारण ऐश्वर्या खुनी आहे. ऐश्वर्याने लताला किडनॅप केलेला आहे हे सगळं माहिती आहे. त्यामुळे ते सगळेजण आता एकत्र आलेले आहेत आणि ऐश्वर्याचा बँड वाजवायची तयारी पूर्णपणे झालेली आहे. खरं तर ऐश्वर्याने आजपर्यंत जी कारस्थानं केलेली आहेत ती इतकी मोठी आहेत की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि त्यासोबतच ऐश्वर्याने जे काही कांड केलेलं आहे ते समोर आणण्यासाठी आता पुरावे नसल्यामुळं हे सगळं सुरू झालेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, जेव्हा ऐश्वर्याला सारंगच्या मृत्यूची बातमी कळणार आहे तेव्हा खरं तर तिला आनंद झालेला आहे. पण त्याचबरोबर जेव्हा तिला लक्षात येतं की नाही काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी अशी गोष्ट आहे की जी माझ्यापासून लपवली जाते, तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या घाबरगुंडी तिची उडालेली आहे. कारण ही गोष्ट सारंगच्या मृत्यूची बातमी आईंना का दिली जात नाही हा प्रश्न तिच्या मनात उभा राहिलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर ऋषिकेशने ऐश्वर्याला सारंगच्या मृत्यूला जबाबदार धरत तिची वाट लावलेली आहे. तर ऐश्वर्या जी आहे ती खूपच नाटकं करत आहे, कारण तिला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये तिचा काहीच दोष नाही किंवा ती या कोणत्याच गोष्टीला जबाबदार नाही. मग जानकी आलेली असते आणि ती ऐश्वर्याला म्हणत असते, तुला लाज वाटत नाहीये का ग? तुझा नवरा कालपासून गायब आहे, सगळेजण शोधत आहेत आणि तू इथं निवांत रूम मध्ये एरझाऱ्या मारत बसलेली आहे. नक्की काय चाललंय? किती खोटारडेपणाचा आवानशील. आता खाली आईंच्या जवळ नाटक करत होती, तुला सारंगची किती काळजी आहे आणि हे सगळं काय चाललंय का तुझं? असं म्हणत जानकी ऐश्वर्याला जाब विचारत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते, काय चाललंय म्हणजे? मी काही चुकीचं केलेलं नाहीये. तेव्हा जानकी म्हणत असते, तू अख्खी खोटारडी ग, चुकीचं करण्याचा प्रश्नच येत नाहीये. तू काय चुकीचं केलंय म्हणायला तू सगळीच खोटारडी आहे. तू काहीही करू शकते हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, असं जानकी तिला बोलत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की तू आहे ना वहिनी लाडकी आणि या घरची सर्वांची तारणहार, तूच जा ना, शोधून आण जा तिला. त्याला कुठे बघ जा तुझा सारंग भाऊजी, लाडकी वहिनी आहेस ना तू जा शोधायला, असं ऐश्वर्या तिला बोलत असते. जानकी म्हणत असते, हो आम्ही तर शोधणारच आहोत ग, पण तुझी काही जबाबदारी आहे का नाही? कारण आतापर्यंत एवढी कारस्थानं केलेली आहेत, एवढ्या सगळ्या कारस्थांमध्ये सारंग भाऊजींनी तुझी साथ दिलेली आहे. त्यांनी घरातल्यांचा विचार केला नाही, फक्त तुझी साथ दिली आणि सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे झालेलं आहे. आणि तरीही आता या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने करत आहेस, असं म्हणत जानकी ही ऐश्वर्याला जाब विचारत असते. ऐश्वर्याला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस. हे सगळं जेव्हा बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र ऐश्वर्याची वाट लागलेली असते. तरीही ऐश्वर्या इतकी नालायक आहे की तिला काहीच फरक पडत नसतो. तिचे हे नखरे, तिचं हे जे वागणं आहे ते अशाच पद्धतीने चालत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सौमित्र त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब आणि सारंग बोलत असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरंच मला ना खरंच खूप मोठा धक्का बसलेला. जेव्हा तुमच्या आईंना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना चक्कर आली, मला वाईट वाटलं. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी असं कधीच केलेलं नाहीये. मला खरं कधीच असं वाटत नव्हतं, पण तुम्ही सगळे रणदिवे ग्रेट आहात. तुम्ही आणि ऋषिकेश दादांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी हे सगळं करायला तयार झालेलो आहे. अन्यथा मला असलं काही करायचं योग्य वाटत नाही. आत्तापर्यंतच्या माझ्या या नोकरीमध्ये, या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच मी हे सगळं काहीतरी करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे इन्स्पेक्टर साहेब सुद्धा बोलत असतात की नाही म्हणजे मला असं करायला नको होतं, असं इन्स्पेक्टर साहेबांचं बोलणं येत असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की हे बघा कसं आहे, सारंग म्हणत असतो की त्या ऐश्वर्याने ना सगळं केलंय, मला माहिती आहे, मी होतो ना, पण आपल्याकडे पुरावा नाहीये ना, हे असं केलं तरच ती सगळं खरं सांगणार आहे, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिथे अवंतिका येते आणि अवंतिका म्हणते की आता जर सारंग भाऊजी आपण रंगरंगोटी केली तरच ऐश्वर्याचे खरे रंग आपल्या समोर येणार आहेत, त्यामुळे आपल्याला हे करावं लागणार आहे, असं ती सांगत असते. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो, वहिनी काय करणार आहे नक्की तुम्ही? म्हणजे आतापर्यंतचा सगळा राग तर काढणार नाहीये ना माझ्यावरती, असं सारंग बोलत असतो. तेव्हा अवंतिका म्हणते की मी तुमचा मेकअप करणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सारंग म्हणत असतो, मेकअप? अवंतिका म्हणते, वेगळा मेकअप हो. अहो तुमच्या लक्षात येत नाहीये का? कारण बघा ना आता तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही नदीत पडलेले आहात, एवढं मोठं सगळं काय काय झालेलं आहे आणि मग तुमचा मेकअप नको का करायला, असं अवंतिका सांगत असते. तेव्हा सारंग म्हणतो, असं आहे का? बरं. तेव्हा ऐश्वर्या इकडे अवंतिका म्हणते की तो मेकअप मी करणार आहे तुमचा. हे ऐकल्यानंतर सारंग म्हणत असतो की चालेल वहिनी, कसं आहे त्या ऐश्वर्याचे जर रंग आपल्याला समोर आणायचे असतील तर हा मेकअप करून घ्यायला मी तयार
तयार आहे, पण वहिनी जरा जपू ना, उगीच माझ्या चेहऱ्याचं असं नका करू, असं बोलणं चाललेलं असतं. इकडे ऐश्वर्याला मात्र मेसेज आलेला असतो, ज्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा डोळा आहे त्या रणदिवेंची प्रॉपर्टी तुझ्या ताब्यात आहे, पण ते तुझ्या ताब्यात असणं रिस्की आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, ती प्रॉपर्टी लवकरात लवकर विकण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न कर, असा मेसेज ऐश्वर्याला आलेला आहे. आणि ऐश्वर्याची आता बोलती बंद झालेली आहे, तिला कळायचं बंद झालंय. ती म्हणते की हे नक्की काय चाललंय, म्हणजे हे असं काय घडतंय, हा प्रश्न ऐश्वर्याला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आता आजी आलेली असते. आजी ओरडतच येते, माझा गुंडा, माझा गुंडा. आणि हे घरी आल्यानंतर ती सुमित्राला विचारू लागते की काय झालंय नक्की, कुठे आहे माझा गुंडा, काय ऐकते मी हे सगळं, काल एवढी आनंदाची बातमी दिलेलीस मला, मी किती खुश झालेले, माझा गुंडा बाबा होणार आहे, माझी गुंडी आई होणार आहे, दुसरा छोटा गुंडा घरात येणार आहे, हे सगळं आजी बोलत असते. ऋषिकेशला म्हणत असते. आता तिला ऋषिकेशची खरंच आठवण येते. आता ऋषिकेश तिचा नातू आहे, सारंग ऋषिकेशचा छोटा भाऊ आहे, इतके दिवस कुठे गेलेलं. आता ऋषिकेशकडे जाते आणि ऋषिकेशला म्हणू लागते की तुझा छोटा भाऊ आहे, तू शोधायला जा त्याला. ऋषिकेश म्हणतो हो, पोलीस तपास सुरू आहे, येईल आपल्याला लवकरच, सौमित्रही गेलेला आहे. तेव्हा इकडे आजी म्हणत असते की नाही, तू जा स्वतः, तू तिकडे गेला पाहिजे, तू शोधून आणू शकतो, मागच्या वेळेस सुद्धा तूच आणलेलं. म्हणजे किती रंग बदलणारी ही आजी आहे. मागच्या वेळेस आठवतंय ना ऋषिकेशवरती कसे आरोप करत होती, आणि आता मात्र सांगत आहे की तू शोधून आणायचं आहे. मग आजी म्हणते की मला आता गुंडीकडे जायचंय, माझ्या गुंडीची अवस्था काय झाली असेल, मला गुंडीला भेटलं पाहिजे, असं आजी बोलत असते. आणि आजी आता तिच्या गुंडीकडे जाऊ लागते. तेव्हा मात्र तिला जानकी म्हणत असते की चला मी घेऊन जाते. तेव्हा आजी म्हणते की नाही नको, नाही नको, माझी मी जाते. आणि असं म्हणत आजी आता गुंडीकडे जायला निघालेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इतकं भयानक असं हे सगळं चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात की ज्याचा विचारही कधी कोणी केलेला नाही. परंतु इकडे मात्र आता सुमित्रा म्हणत असते की हो, मला कळतच नाहीये की काय होते हे सगळं, मला ना खरंच काळजी वाटायला लागलेली आहे. या सगळ्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार मला करवत नाहीये, मला ना कळतच नाहीये की काय करायचं. आता मला असं वाटतंय की देवळात गेलं पाहिजे, सारंग सापडला पाहिजे, हो सारंगला काही होता कामा नये, सारंग सापडला पाहिजे, असं इकडे बोलत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता आजी आलेली असते, गुंडे गुंडे करत रडतच आलेली असते. ती गुंडीला विचारू लागते की अगं गुंडे, खरंच मला कळत नाहीये नक्की काय झालेलं असेल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि ती म्हणत असते की अगं माझा गुंडा कुठे आहे, अजून का सापडत नाहीये माझा गुंडा, असं म्हणत आजीचं रडणं सुरू असतं. आजीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती ऐश्वर्याला पकडून रडत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही माहिती, पण त्याचं जर काय झालं असेल तर. तेव्हा आजी म्हणत असते अगं असं नको बोलू अशा तोंडाने तुझ्या, अगं देवाकडे प्रार्थना कर, गुंडाला काही होता कामा नाहीये, तुझ्या लक्षात येत नाहीये का, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र ही एवढी नालायक ऐश्वर्या आहे की ती डायरेक्ट म्हणते की सारंग काही गेलेला नाहीये, असं ती बोलत असते. तर आजी म्हणत असते की असं काही बोलू नकोस अभद्र. आजीचं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता मेकअपची तयारी झालेली असते. अवंतिकाने खूप जबरदस्त असा मेकअप केलेला असतो. आणि अवंतिका इकडे सारंगला आरसा घेते आणि सारंग जोरात किंचाळतो, हे सगळं काय आहे. तेव्हा अवंतिका म्हणते बघितलं ना, घाबरलात ना तुम्ही, अहो तुमचा अपघात झालाय, म्हणजे कळलं पाहिजे ना अपघात झालाय, असं व्हायला नको उद्या की आपण काहीतरी खोटं करतोय. तेव्हा तो म्हणतो की मीच इतका घाबरलोय तर ऐश्वर्या किती घाबरेल, असं सारंग बोलायला सुरुवात करतो. तेव्हा अवंतिका म्हणत असते की हो, घाबरायलाच पाहिजे तिनं, ते भूत घाबरलं पाहिजे, असं सारंग बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अवंतिका म्हणत असते की हो अगदी नक्की, पण सारंग भाऊजी तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण तुम्हाला शांत राहायचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला जर समोर आणायच्या असतील तर हे सगळं अशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आता सौमित्र ती म्हणते एव्हाना सौमी आणि इन्स्पेक्टर साहेब घरी पोचले सुद्धा असतील आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तिथे बोलणं सुद्धा चाललेलं असेल, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो हो ना, नक्की होईल ना सगळं व्यवस्थित. तेव्हा अवंतिका सांगत असते की हो सौमित्र भाऊजी, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याचबरोबर आजी इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात आणि मग जानकी ऋषिकेश विचारू लागतात, कारण जानकी ऋषिकेशला पण माहिती असतं की आता पुढचा प्लॅन काय आहे. काहीही झालं तरीही हॉस्पिटलमध्ये
आता सुमित्रा येता कामा नये याची काळजी या सगळ्यांनी घेतलेली असते. फक्त तिथं ऐश्वर्या आली पाहिजे. आणि मग सुमित्रा आणि नाना दोघंही आता मंदिरात गेलेले असतात. तोपर्यंत यांनी हा सगळा प्लॅन केलेला असतो. त्यासोबतच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मला कळत नाहीये की ही बातमी कशी देऊ, कारण मला स्वतःलाच हे सांगताना दुःख होत आहे, असं म्हणत त्यांनी डोक्यावरची कॅप काढलेली असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणू लागते की हे सगळं काय चाललंय, अचानक काय झालं. आणि मग इकडे सौमित्रला ऋषिकेश म्हणू लागतो की अरे सौमित्र तू तरी बोल, काय झालंय नक्की, कळेल का, असं म्हणत सौमित्रला तो बोलायला लावत असतो. परंतु सौमित्र म्हणत असतो की ऋषिकेश दादा, अरे सारंगची डेडबॉडी सापडली, नदीच्या पलीकडे सारंगची डेडबॉडी सापडलेली आहे आणि खूप भयानक असं झालेलं आहे. आणि डेडबॉडीची ओळख पटवण्यासाठी आता आपल्याला जावं लागणार आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू नक्की सांगतोयस ना सौमित्र. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हो, तुम्हाला डेडबॉडीची ओळख पटवण्यासाठी आता तुम्हाला यावं लागणार आहे, असं म्हणत आता त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथे जबरदस्त अशी ऍक्टिंग करत असतात आणि सौमित्र सुद्धा, कारण इन्स्पेक्टर साहेबांनीच यांना सगळ्यांना मदत केलेली आहे सत्य समोर आणण्यासाठी. हे सगळं चालू असतं आणि फायनली ऐश्वर्या मात्र या ट्रॅपमध्ये अडकत चाललेली असते. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या अक्षरशः म्हणते की आता मला रडायचं नाटक केलं पाहिजे, हा बावळट खरंच कुठं गेला आणि काय झाले कळत नाही. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की डेडबॉडी आलेली आहे, तर डेडबॉडी चेक करण्यासाठी मला जावं लागणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी यायला तयार आहे. तर ऐश्वर्याला खात्री करून घ्यायची असते की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं असणार आहे, आपल्याला बघावं लागेल जाऊन, हा विचार ऐश्वर्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग आता ऋषिकेश जानकी म्हणू लागतात की मीही येते. आणि मग ते दोघंही आलेले असतात. आणि त्याच वेळी ऐश्वर्या सगळे आता घरातले तिथं पोहोचलेले असतात. ऐश्वर्या म्हणत असते की नाही, मला ना खरंच कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय, कारण ऐश्वर्याला धक्का बसलेला असतो. ऐश्वर्याला कळत नसतं की आता ही डेड बॉडी जी आहे ती खरंच त्या सारंगची आहे का कोणाची आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच आता इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याला सांगतात की ऐश्वर्या रणदिवे, तुम्ही त्या डेडबॉडीवरचं ते कापड काढा. आणि तेव्हा मात्र जेव्हा ते कापड काढलं जातं त्या क्षणी तिकडे अवंतिका जानकी रडायला सुरुवात करतात. दोघीही ढसाढसा रडत असतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. अवंतिका इकडे म्हणू लागते की सारंग भाऊजी, आता मी कोणाला राखी बांधणार, तुम्ही असं मला का सोडून गेलात, असं म्हणत अवंतिका रडत असते. सौमित्र अवंतिकाला जवळ घेतो. त्यानंतर जानकी रडत असते. जानकी म्हणत असते की काय हे सारंग भाऊजी, अहो मला भेटायचं तरी होतं, माझ्याशी बोलायचं तरी होतं, हे सगळं काय झालेलं आहे, असं म्हणत जानकी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे जानकी ऋषिकेशकडे पाहत असते. ऐश्वर्याने जेव्हा आता ते कापड काढलेलं असतं तेव्हा ती ताडकन उडते, तिला धक्का बसतो. म्हणजे खरंच हा जो सारंग आहे तो मेलेला आहे याची खात्री तिला पटलेली असते. आणि तेव्हा मात्र ती तिथे पाहू लागते, तेव्हा तिलाही धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर सगळेजण तिथे पाहत असतात. त्याच वेळी ऋषिकेश आज अवंतिका सगळेजण ऐश्वर्याकडे पाहू लागतात. अवंतिकाने असला जबरदस्त मेकअप केलेला असतो आणि त्यामध्ये जराही ओळखू येत नसतं की तो सारंग जिवंत आहे किंवा त्याच्या चेहऱ्यावरच्या ज्या जखमा आहेत त्या खोट्या आहेत. नाकात बोळे घातलेले असतात आणि सारंग तसा पडलेला असतो, ते रक्त लागलेलं असतं त्याच्या अंगाला, डोक्याला मार लागलेला असतो. ऐश्वर्या थाडकन उडते, तिला कळायचं बंद होतं, कारण तिला वाटलेलं असतं की काहीतरी असेल. पण जी डेड बॉडी आहे ती पाहिल्यानंतर खरं तर तिला धक्का बसलाय असं तर तिथं ती दाखवत असते, पण प्रत्यक्षात काय झालेलं असतं ते मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की नाही सारंग, तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र ऐश्वर्या आता तिथून बाहेर पळत जाते. तिला असं दाखवायचं असतं की तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे, तिला खूप वाईट वाटलेलं आहे. आणि असं म्हणत ती तिथून आता जाऊ लागते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, ते सगळं काय घडतंय असं तिला दाखवायचं असतं आणि तिला वाईट वाटलंय हेही तिला दाखवायचं असतं. पण सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे असतं म्हणून ती रडायचं नाटक करते आणि त्याचबरोबर ती तिथून बाहेर निघून जाऊ लागते. तेव्हा मात्र बाहेर येऊन ती रडायचं नाटक करते आणि अक्षरशः हसत असते, उड्या मारत असते. तेव्हा मात्र इकडे सारंग उठून बसतो आणि म्हणतो काय हे, मला ना खरंच हसू येत होतं, कसली भारी ऍक्टिंग, जानकी वहिनी अवंतिका वहिनी कसलं रडत होता तुम्ही दोघी जणी. आणि सारंगला जानकी म्हणते उठा जरा श्वास घ्या. तोपर्यंत अवंतिका दारात जाऊन पाहू लागते की ही ऐश्वर्या नक्की गेलीये ना, नक्की काय झालंय.
हे तिला पाहायचं असतं आणि हसू लागते. सारंगला सगळे म्हणत असतात की खरंच सारंगने खूपच भारी अशी ॲक्टिंग केलेली आहे. परंतु सारंग म्हणत असतो की हो बरोबर आहे. आणि इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथं असतात आणि म्हणत असतात की खरंच. तेव्हा सगळेजण हे म्हणू लागतात की आता पुन्हा येईल का ती माघारी. तेव्हा सगळेजण एकमेकांना समजवत असतात की नाही. तेव्हा जानकी देवाला हात जोडते आणि म्हणू लागते की नाही परमेश्वरा, आज आम्ही नाटक करतोय पण अशी कधीच वेळ यायला नकोय, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. तेव्हा इकडे सारंग हसत असतो, सगळेजण हसत असतात. आज त्यांनी ऐश्वर्याचा पुरा बँड वाजवलेला असतो. ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ऐश्वर्याला असं वाटत होतं की ती जे काय करते त्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं करते आणि या सगळ्यामध्ये तिला असं वाटत असतं की तिनंच खूप हुशार आहे आणि बाहेर येऊन ती उड्या मारत असते. तेव्हा ऐश्वर्याला बरोबर पुरतं ओळखून असते ती म्हणजे जानकी म्हणत असते की काय फरक पडणार आहे तिच्यामध्ये, बाहेर जाऊन चांगली उड्या मारत असणार आहे ती, तिला काहीही फरक पडलेला नसणार आहे असं सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण असतात. जानकी म्हणत असते की ऋषिकेश आता तुम्हाला पुढचं काम करायचं आहे असं म्हणत जानकीने आता ऋषिकेशला सांगितलेलं असतं की ऋषिकेशने जाऊन पुढची कामगिरी करायची आहे. मग इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरंच तुम्ही सगळे रणदिवे ग्रेट आहात, आज तुमच्यामुळं हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. तेव्हा सारंगला सौमित्र म्हणत असतो की हो सारंग, खरंच आज तुझ्यामुळे हे शक्य होऊ शकलेलं आहे, अन्यथा वाटतं तेवढी सोपी गोष्ट नव्हतीही असं म्हणत सगळेजण बोलत असतात. सारंगचं कौतुक करत असतात. अवंतिका तर एवढी उड्या मारत असते, हसत असते. आणि आता जानकीनं पुरतं ओळखलेलं असतं. ती ऐश्वर्या बाहेर जाऊन उड्या मारत असते. ती म्हणत असते की चला, सारंग नावाचा काटा तर माझ्या आयुष्यातून गेलेला आहे, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जानकी म्हणत असते की सारंग भाऊजी, खरंच मला ना खरं तर वाईट वाटतंय की आज आपल्या घरच्यांना जो त्रास भोगावा लागतोय त्यासाठी, कारण आईंनाही हे सगळं खरंच सहन नाही होणार. आता ऋषिकेश बाहेर आलेला असतो, अवंतिका नाचत असते आणि ऋषिकेश त्या झाडाच्या मागून तिथे येतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं, तू एवढी उड्या मारशील, खुश होशील, बरोबर आहे, कारण होणारच ना खुश, माझा भाऊ तुझ्यामुळे गेलेला आहे आणि मला त्याने सांगितलेलं होतं की तू सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही ही रणदिवेंची प्रॉपर्टी सुईच्या टोक्यावर मावेल ना, एवढी प्रॉपर्टी सुद्धा मी तुला मिळू देणार नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे असं म्हणत ऋषिकेशने आता इकडे ऐश्वर्याची वाट लावलेली असते. घरी आता सारंगच्या फोटोला चंदनाचा हार घातलेला असतो. ऋषिकेश पूजा करत असतो, सारंगच्या अस्थी तिथे आणलेल्या असतात आणि आता इकडं हे सगळं अशा पद्धतीने चालू असतं. ऐश्वर्या तिथं उभी असते. ऋषिकेश तिला म्हणत असतो की माझा भाऊ गेलेला आहे ना, तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळं, या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तुझ्यामुळं माझा भाऊ आम्हाला सोडून गेलेला आहे असं म्हणत आता सारंगची बाजू घेत ऋषिकेश बोलत असतो. ऐश्वर्याला जाब विचारत असतो. अवंतिका, ऋषिकेश, जानकी सगळेजण खूप रडत असतात, त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ऐश्वर्या म्हणत असते नाही मला काहीतरी वेगळं वाटतंय, यांनी आईंना का सांगितलेलं नाहीये, सारंग गेल्याची बातमी आईंना का कळलेली नाही, नक्कीच काहीतरी यांचं सुरू आहे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ती मात्र आता सिटी हॉस्पिटलला जायचं ठरवते आणि ऐश्वर्या पांढरी साडी नेसून सिटी हॉस्पिटलला गेलेली असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मला काहीतरी शोध घेतला पाहिजे. इकडे आता ऐश्वर्याने ठरवलेलं आहे की काहीतरी शोधायचं आहे, म्हणजे हे खोटं तर बोलत नाहीयेत ना, यांचं काही कारण तर नाहीये ना मला फसवण्यामागे, असं तिच्या डोक्यात विचार चालू झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.